आज आम्ही वसुंधरा फाउंडेशन, आनंदनगर, सिंहगड रोड स्थित व स्टारविन्स फाउंडेशन यांच्या वतीने आज ई लर्निंग स्कूल, लोकसेवा ई लर्निंग स्कूल पाषाण येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि आतापर्यंत आम्ही जवळजवळ 15 ते 20 झाडं वृक्षारोपण झालेली आहेत. तर हा उपक्रम आम्ही गेले 5 वर्षापासून अनेक स्तरावरती करत आहोत. जसं वृक्षारोपण आहे व इतर काही गोष्टी सोशल फाउंडेशनच्या निमित्ताने सुरू आहे. परंतु आज प्रामुख्याने आम्ही हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याची सुरुवात आम्ही सकाळी 7:30-8 ला केलेली आहे आणि व्यवस्थितपणे सगळे एक एक करत आम्ही पुढे चाललेलो आहे. आज जे पर्यावरण आपल्याला जे वृक्षारोपणाचं जे महत्त्व आहे त्याचं आम्ही एक उद्दिष्ट व भान ठेवून या कार्यात आम्ही पुढे जात आहोत. थँक्यू. नमस्कार, मी राज लोखंडे, स्टारविन फाउंडेशनचा मेंबर सदस्य. आम्ही गेले 10 ते 11 वर्षापासून ट्री प्लांटेशन करत आहोत आणि गेल्या मागच्या 5 वर्षापासून वसुंधरा फाउंडेशनशी कनेक्टेड राहून त्यांच्यासोबत पण आम्ही ट्री प्लांटेशनचे अभियान दरवर्षी राबवत आलोत आहोत. आणि आज या विशाल खोपडे सरांच्या सहकार्याने पाषाण येथे ई लर्निंग स्कूल लोकसेवा येथे आम्हाला आज ट्री प्लांटेशन करायची संधी मिळाली. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो. हॅलो, नमस्कार. मी विशाल खोपडे. आज आपल्या लोकसेवा स्कूल पाषाण टेकडी इथे स्टारविंग फाउंडेशन आणि वसुंधरा फाउंडेशन आनंदनगर येथून सूरज लोखंडे सर आणि भोसले सर आणि शिंदे सर जवळजवळ एक 7 ते 8 दिवस झाले आमची चर्चा चाललेली की बाबा झाडे सर लावायचे आणि सूरज लोखंडे सरांचा फॉलोअप आणि भोसले सरांचा फॉलोअप म्हणजे शाळेतील बाकीची कामं बघून आज आमचा दिवस जो 9 तारीख 9/8/2026 आज त्यांनी ठरवलेलंच म्हणजे की आज आपण झाडे काही लावायचेत. जवळजवळ लोकसेवा परिवारामार्फत आपण 2000 झाडे सर प्लांटेशन केलेली. लॉकडाऊन पासून जवळजवळ 5 ते 6 फुटी ही झाडे आहेत. आणि आज आपण हे जो परिसर दिसतोय तिथं आपण काली वसुंधरा आणि अमृत बेला योग यांच्यातर्फे आपण जवळजवळ 150 झाडे लावले आणि आज जवळजवळ आपण 50 ते 70 झाडं आज लावणार आहे. त्यातली 25-30 झाडे आणि चिंचेची झाडे आहेत संपूर्ण. कारण की आता ही जी टेकडी आहे तिथे बरीच जण म्हणजे ट्रेकिंगसाठी येतात. तर ह्या टेकडीवर आता तुम्ही जर बघितलं तर कुठं पक्ष्यांचा आवाज नाही, काही नाही. तर आपले संस्थापक अध्यक्ष जे आहेत पायगुडे सरांची एक संकल्पना आहे की बाबा इथं जे ट्रेकिंगला येतात त्यांना आवड झाली पाहिजे की बाबा झाडं कशी पाहिजेत. आणि नेहमी ते म्हणतात म्हणजे की हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. तर आम्ही पुरेपूर त्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद.